नमस्कार, मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज व्हिडिओमध्ये बघा घरगुती पद्धतीने आपण हेअर ऑइल कसं बनवायचं, म्हणजे आपला हेअर फॉल जो आहे तो कमी होईल। आणि खूप साऱ्या जणांचा प्रॉब्लेम असतो की डॅन्ड्रफ खूप असतं, तर डॅन्ड्रफ देखील कमी होतं। आणि बाहेरून आणायच्या काही महागाच्या गोष्टी नाही आहेत, ज्या काही आपल्या घरात असतील साध्या सोप्या पद्धतीने आपण हेअर ऑइल बनवू शकतो। आणि त्यासोबत ना छान स्ट्रॉंग असे हेअर ऑइल बनवून आपण आपले केस असे छान घनदाट देखील बनवू शकतो। आणि त्यासोबत आपला डोक्यातील जो काही कोंडा आहे तो देखील दूर होईल। दुसरा काही उपाय करायची तुम्हाला गरजही नाही। तर आपण घरगुती पद्धतीने जे हेअर ऑइल बनवणार आहोत, खूप साध्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। तर काही गोष्टी अशा लागणार आहेत। चला तर मग जे काही हेअर ऑइल बनवण्यासाठी गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते। तर बघा, हेअर ऑइल बनवण्यासाठी आपल्याला ह्या काही गोष्टी लागणार आहेत। तर इथे बघा, एक वाटी मी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि त्यासोबत काही कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। आणि ही जी आहेत जास्वंदाची पाने आणि गुलाबाची पाने आहेत। आणि त्यासोबत इथे मी एक छोटासा कांदा कापून घेतलेला आहे। तर जास्वंदाची पाने घेऊ शकता किंवा तुम्ही जास्वंदाचं फूल देखील घेऊ शकता। तर बघा, हे सोप्या पद्धतीने बनवून आपल्याला हेअर ऑइल बनवायचं आहे। आणि त्यासोबत ना कढीपत्ता हा जो केसासाठी खूप चांगला आणि उपयुक्त असतो। कित्येकदा तुम्ही बघताय की कढीपत्ता फक्त तेलामध्ये कढीपत्ता देखील घालून हेअर ऑइल बनवलं जातं। पण मला इथे म्हणायचं आहे, कढीपत्ता त्यासोबत जास्वंदाची पाने, गुलाबाची पाने, एक छोटासा कांदा, कांद्याने देखील आपल्या हेअर ऑइलमध्ये चांगलीच ग्रोथ होते, चांगल्या प्रकारे आपल्या केसाची वाढ देखील होते। मग हा हेअर ऑइल बनवायचा कसा, आता आपण हेअर ऑइल बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला एक कढई घ्यायची आहे। आपण जे की घेतलेलं खोबऱ्याचं तेल आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। तर हे हेअर ऑइल बनवताना तुम्हाला खूप बनवायचं नाही। जर तुम्हाला बघा हे हेअर ऑइल बनवायचं असेल तर अगोदर थोडंसं करून पहा, म्हणजे जर तुम्हाला हेअरमध्ये थोडीशी ग्रोथ दिसली की तुम्ही परत परत हे कंटिन्यू हेअर ऑइल करू शकता। तर इथे बघा, एक वाटी जे की तेल घेतलेलं आहे ते मी गरम करायला घेतलेलं आहे। तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये आता बघा, आपण जे की बाकीचे होते कढीपत्त्याची पाने, जास्वंदाची पाने, गुलाबाची पाने आणि एक छोटासा कांदा आपण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहोत। आणि चांगलं असं आपलं तेल हिरवं होईपर्यंत आपल्याला हे तेल कडकडून गरम करून घ्यायचं आहे। तर तेलामध्ये सगळ्यात अगोदर मी ते कढीपत्ता टाकून घेतलेलं आहे। तर कढीपत्त्याने आपलं हे जे हेअर ऑइल आहे ते थोडंसं हिरवं होईल, तर त्यामुळे सगळ्यात अगोदर मी ते कढीपत्ता टाकलेला आहे। तरी की जास्वंदाची पाने, गुलाबाची पाने आहेत ही मी टाकणार आहे। जर तुमच्याकडे गुलाबाची पाने आणि जास्वंदाची पाने असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही गुलाबाची पाने आणि जास्वंदाची पाने टाकू शकता। तर त्यामध्ये हा छोटासा मी कांदा टाकलेला आहे। कांदा काही जास्त नाही टाकला। तर वनस्पतीची अशी पाने वापरून, फुलांची झाडांची तुम्ही पाने वापरून त्यासोबत अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही हेअर ऑइल बनवू शकता। तर बघा, कढीपत्ता देखील खूप केसांसाठी गुणकारी असतो। आता बघू शकताय तुम्ही, इथे आपलं जे की तेल आहे चांगलंच इथं दाटसर असं उकळलं आहे। तर बघा, इथे जे की पाने आहेत ती देखील चांगली अशी लालसर झालेली आहेत। आणि त्यासोबत ह्या तेलाचा सुद्धा रंग तुम्ही बघू शकता किती वेगळ्या प्रकारचा झालेला आहे। तर बघा, अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हेअर ऑइल बनवू शकता। तर मी स्वतः माझ्या केसाला देखील हेच हेअर ऑइल घरच्या घरी बनवून वापरते। तर हे तेल बनवताना तुम्ही कांदा टाकू शकता किंवा आठवड्यातून एकदा तुम्ही चांगला 1 ते 2 कांद्याचा रस काढून, फक्त कांद्याचा रस काढून तुम्हाला तुमच्या केसांना 1 ते 2 तास ठेवायचं आहे। त्याने देखील तुमची केसाची जी गळती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होते। तर आठवड्यातून तुम्ही एकदा किंवा 2दा कांद्याचा रस तुम्ही लावू शकता। तर आता आपलं हे जे की केस गळतीचं तेल आहे तर तयार झालेलं आहे। हे तेल आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे थंड झालेलं तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर बाहेर मार्केटमधून महागातले तेल आणण्यापेक्षा तुम्ही अशा घरगुती पद्धतीने तेल करून वापरू शकता। याने केस गळती देखील कमी होते आणि त्यासोबत कोंडा देखील जाण्यास मदत होते।
तर बघू शकता तुम्ही इथे आपलं हे केस गळतीचं तेल तयार आहे. तर बघा, महागातल्या महाग वस्तू बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही घरगुतीने जे काही तुमच्याकडे वस्तू आहेत याचा वापर देखील करून तुम्ही छान असं केसांसाठी घनदाट केस होण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं तेल बनवून वापरू शकता. तर बघा, मी स्वतः देखील माझ्या केसांना हे जे हेअर ऑइल आहे ते बनवून घरच्या घरी बनवून वापरते. तर तुम्ही देखील बघा, अशा प्रकारचं हे हेअर ऑइल बनवून फक्त तुम्हाला 1 महिना कंटिन्यू वापरायचं आहे. जर तुम्हाला चांगला रिझल्ट आला तर तुम्ही हे हेअर ऑइल कंटिन्यू करू शकता. तर बघा, घरगुती पद्धतीने अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तर हे हेअर ऑइल बनवल्यानंतर तुम्हाला असा उग्र वास वगैरे येणार नाही. खूप सुगंधी त्याचा वास येतो, कारण याच्यामध्ये जास्वंदाची पाने, गुलाबाची पाने आणि त्यासोबत कढीपत्ता असतो. त्यामुळे हे जे तेल आहे त्याचा सुगंध देखील खूप छान येतो. आणि जो काही कांदा आहे त्याचा काही वास त्याच्यामध्ये येत नाही, कारण तो पूर्ण उकळला जातो तेलामध्ये. आणि त्यासोबत कढीपत्त्याचा वास एकदम असा नैसर्गिक आपल्या कढीपत्ता असतो, बाजारातून तुम्ही आणू शकता, किंवा जर तुमच्या घरामध्येच कढीपत्ता असेल तर तो तुम्ही टाकून हे तेल बनवू शकता. आणि याचा वास देखील खूप छान येतो. तर तुम्हाला हा हेअर ऑइलचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यासोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.